नमस्कार बडे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। एका पोरगीचा वाढदिवस म्हणून शीर्षी आमची भेटायला ते पोरगीचं नाव ऐकायचं आहे का? आमचं पोरग काय म्हणते बघा, नानू दिदी म्हणते। श्रीषा सानू दिदी, श्रीषाची लाडकी म्हणजे लाडकी आमची सानू दिदी। सानू दिदीचा वाढदिवस म्हटल्यावर श्रीषाशी निवांत काम दादा केक खायला मिळणार म्हटल्यावर वाढदिवस जोरात दणक्यातच करायचा होता म्हणून तिची मामा मावशी आत्या चालतात की पण आमच्या पलीकडे श्रीषाचं जांभणं जास्त सानू 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 ती कधी म्हणणार नाही, नुसता सानूच म्हणणार। श्रीषानं 2 दिवस अगोदर तयार केली ती सानूचा वाढदिवस आहे म्हणून। तिचं काम कसं आहे बघा, 1 ला 3 केक आणलेत की सानू दिदीला। काय मैत्रिणी बघा या वाढदिवसाला केक केव्हा खायला मिळते बघतच बसल्या त्या। अगदीच मामा जरा वेळाने नव्हतं त्यामुळं केक नुसता ठेवलेला आणि मामाची वाट बसलेली। यांचा कसा विषय बघा, केक केव्हा मिळतोय आता मिळणार म्हणून सांगते समोरमध्ये आता मिळणार थांबा तुम्ही। बारक्या पोरासनी वाढदिवसाला सगळ्यात मजा म्हणजे केक आणि फरसाण खायची जो त्यात आमचं असंच काम असते बघा। श्रीषा कशी बसल्या बघा सानूजीचा वाढदिवस करायला। आता मामाला म्हटलं फोटोग्राफर पण आलेत आमचे मित्रच काय उभा राहा म्हणा सगळीजण। पहिल्यांदा वाळून घेतल्यानंतर ना केक कापला। एवढी सगळी लोक आल्यावर स्वानंदी पण किती आनंद झाला पाहिजे स्वानंदीला। स्वानंदी ही 2 भावांची लाडकी बहीण असल्यामुळे ह्याच्यावर प्रेम जास्त भावांचं प्रेम बघायला असलं तर तुम्हाला बघा भाऊ आता काय करतात त्यांची गंमत। भावा बहिणीचं नातं कसं असते बघा की कधी भांडण कधी माया। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, समृद्धी स्प्रे आणलेला आणि स्वानंदीला सगळे मोजून टाकले। आमची श्रीषा साईडला बसली। श्रीषा वाटायला काय काय कळलं श्रीषाला सुद्धा आमच्या। श्रीषाला आमच्या वाटलं या केक मधलाच प्रकार आहे म्हणून 2 बोट तोंडात आणि घातली। त्याला म्हणाला मी खायचं काय बाळ नाही आहे ते म्हणून आता गिफ्ट द्यायला चालू आहे आणि सगळ्यांनी फोटो काढलेत की गिफ्टचा लय आनंद असतोय। काका मामा आजा सगळ्यासनी एकाकडून उभा करून फोटो काढले की मग साने भटक पोच मध्ये मस्त कट मारलेत केकचा आणि सगळ्यांनी दिलेत की कारण केक घातलं मम्मी पप्पानेच केक घातला होता तेव्हा मम्मी पप्पाने त्याच्या मैत्रिणीने केक घातलं स्वानंदीला। सगळं भाऊ बहिणी आहेत बघा। मग मित्रांनो कसा वाटला स्वानंदीचा वाढदिवस? बाय बाय।